सौभाग्यवती भव, सुखी भव। अजूनही दिलं नाही का तुम्ही? अरे हो, मी विसरूनच गेलो होतो. आनंदी, बरं झालं आठवण केलीस. चला. बाबा ये बस बा. हे बघा. हे काय आहे? अरे लाल बिहारी, इकडे ये. मी तुझ्यासाठी अलाहाबादहून घेऊन काय आहे रे दादा? अरे डंबेल्स आहेत. डंबेल्स? हो, विलायती आहेत. आता तू बघच दादा, अशी तब्येत बनवतो की कुठलाही पहलवान हारला समज. बाबा, हा फक्त पहलवानगिरीच करणार आहे की दुसरे काही करणार? अरे बाबा, तुला डोकं लढवायची आवड आहे आणि याला हातपाय लढवायची. बंधुराम, तुम्हाला माझ्या बरोबर परत यावंच लागेल. तुमच्याशिवाय ही अयोध्या मोकळी मोकळी वाटेल बंधुराम. हे बघ भरत, पुन्हा एकदा तू इकडे या बाजूला ये. माझ्याकडे बघा, मी करून दाखवतो. अरे, माझी या परमेश्वराकडे विनंती आहे. हे परमेश्वरा, सगळ्यांना श्रीकंठासारखा मुलगा दे रे बाबा. अरे, इंग्रजी पोरांसारखं लिहिणं वाचणं, तरीही धर्मावर तेवढीच निष्ठा. अहो ते ठीक आहे, खूप शिकलाय, शहाणा आहे, धर्माकर्माची आवड आहे, पण ह्याला आम्हा बायकांची एवढी दुश्मनी का बाई? आय हाय, होय का ग? आता तुम्हाला तर माहितच आहे, आमच्या घरात रोजच्या रोज भांडण व्हायची आणि चुन्नूचे बाबा तर वेगळी चूल भांडायलाच निघाले होते. पण श्रीखंडी त्यांना असं काही पटवलं की आता सगळ्या घरचा स्वयंपाक मलाच करावा लागतो. अगं बाई, पूर्ण कुटुंबाने मिळून मिसळून राहावं असंच नेहमी म्हणणं असतं यांचं. अगो, मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आमचा शेजारी आहे ना तिलकचंद, अगं जमिनीच्या व्यवहारावरनं भावाभावात झाली की वाटणी आणि मामला कोर्ट कचेरी पर्यंत पोहोचला. यांनी मध्ये पडून भांडण सोडवलं, गैरसमज दूर केले, तेव्हा कुठे वाद मिटला. हा, पण एक सांगू का, यांचं असं म्हणणं आहे की कुटुंब तुटतं, वाटणी होते त्याला स्त्रीच जबाबदार आहे. फारच विचित्र तर काय, पण ह्यांचीच बायको तर वेगळंच बोलत असते. काय बाई? एकदा काय झालं माहितीये, मी हवेलीत गेले होते, असं काम होतं ग. तेव्हा गप्पा मारताना विषय निघाला शेवटी. तेव्हा आनंदी म्हणाली, अगं बाई, एवढं सहन करून समजूतदारपणे वागूनही जर मनच जुळत नसतील तर दररोजच्या कटकटीपेक्षा हेच बरं की आपण आपली चूल बाहेर आणू. असं म्हणाली ती? हो अगं, मागच्या आठवड्यात आनंदी मलाही सांगत होती की टाळी एका हाताने वाजत नसते, पण घर तुटल्याचा दोष फक्त बाईलाच द्यायचा म्हणजे बायकांवर अन्याय झाला म्हणायचा. अगं, उलट मी तर म्हणते की भाग्यवानच आहेत आपले श्रीखंड दादा की आनंदी सारखी रूपवान गुणवान बायको मिळाली, नशिबवान आहेत. ठीक आहे बंधुराम, मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन, पण मला तुमच्या या पादुका घेऊ द्या बंधुराम. मी तुमची ही आठवण घेऊन अयोध्येला जाईन आणि यांना राजसिंहासनावर ठेवून मी माझ्या कर्तव्याचं पालन करीन, पण नेहमी हीच भावना ठेवेन
की बंधुराव माझ्या समोरच आहेत. बंधुराव चल रे एक विडी काढ. अरे दादानी बघितलं ना तर फुकटचा ओरडा खाशील तू. अरे कोणी बघत नाहीये, काढ अरे लवकर. पेलवान लोक विडी सिगरेट पित नसतात. दूध दही खायचं त्यांनी. शिवाय विडी पिणं अजिबात चांगलं नाहीये. अरे पहलवान तू अरे, आहेस की अरे मी वा, आहे? वा, काय दोघी पचाड मारलायत राव तुम्ही. अरे नूरपूरचा पैलवान तर चित. तिथल्या लोकांची तोंड बघितलीस तू, जणू त्यांना भूतच दिसलं. अरे दादा आले. नमस्कार. दादा पाया पडतो नमस्कार. दादा. नमस्कार. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत हो ना? दादा, सगळं खूपच मजेत. बोल बापू कसा आहेस? दादा तुमच्या कृपेने मजेत आहे. तू काही कामधंदा सुरू केलास की नाही? हो दादा, शोधतोय. होईल लवकरच काहीतरी. अरे घरातला मोठा मुलगा आहेस, जबाबदारी आहे तुझ्यावर. लवकर काम सुरू कर. ठीक आहे दादा, लवकरच कामाला सुरुवात करतो. काय बाबा, घरी नाही यायचाच? तुम्ही म्हणा पुढे. हा मी जातोच आहे. प्रणाम दादा. प्रणाम. उद्या सकाळी तुम्ही परत जाणार ना? नोकरी आहे आनंदी, जावंच लागेल मला. घरच्या परिस्थितीची कल्पना आहेच तुला. सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावरच आहे. घर मलाच चालवायचंय. आज 12 तारीख आहे आणि आता तुम्हा पुन्हा 18 तारखेला येणार. एक काम कर तू, माझ्यासोबत अलाहाबादला चल. आपण दोघं मिळून तिथेच राहूया. दर शनिवारी गावी येऊन सोमवारी परत जाऊ. तुम्हाला ना फक्त मस्करीच सुचते. मी कशी येईन अलाहाबादला? एवढी कसली आली अडचण? सीता सुद्धा गेली होती भगवान रामांसोबत, ते सुद्धा वनवासाला. मी तर तुला फक्त प्रयागजी पर्यंतच सोबत यायला सांगतोय. अहो, ते सगळे देवी देवता आहेत, काहीही करू शकतात. मी तर हवेलीतच सुखी आहे. मामनजी, लल्ला भाऊजी आणि तुम्ही आहातच ना. तुम्ही सगळे इकडे सुखी असता. मला मात्र अलाहाबादला खूप एकटं एकटं वाटतं. खूप आठवण येते तुझी. मी समजू शकते हो. मलाही खूप एकटेपणा जाणवतो कधी कधी. मग जाऊया ना आपण अलाहाबादला, थोडे दिवस राहूया ना. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. वहिनी, ए वहिनी, काय भाऊजी? खूप भूक लागली ग. या बसा, जेवण तयारच. नाही नाही, एकदम विशेष पदार्थ तर तू अजून नाही बनवलास. कोणता? हे घे, नुकतीच शिकार करून आलोय, बनव मस्त पैकी. मी तोवर आंघोळ करून येतो. या लल्ला भाऊजी. हो वहिनी. वहिनी, हे काय आहे? डाळीत तूप तर लागतच नाहीये. भाऊजी, घरात जेवढं तूप उरलं होतं ना ते मी मटणात टाकलं. काय वाटेल ते बोलताय. परवाच तर तूप आणलं होतं. ते नाही मला ठाऊक भाऊजी. घरात जितकं म्हणून तूप होतं ते सगळं मी मटणात घातलंय. अहो, तू तर असं बोलतेस जणू माहेरी तुपाच्या नद्याच वाहत आहेत. माझ्या माहेरचं नाव नका काढू हा भाऊजी. हत्ती घोड्यांची फौज उभी असते. इतकं तूप तर तिकडे रोज आमचे नोकर चाकर खातात. खूपच तोंड सुटलंय का तुझं? असं वाटतं तुझी जीभच उखडून टाकावी. तोंड सांभाळून बोला भाऊजी. मी एकटी आहे म्हणून धमकी देताय मला? हे असते ना तर बरोबर धडा शिकवला असता तुम्हाला. धमकी देतेस मग? माझ्या समोर जास्त बोलण्याचं काम नाही, आधीच सांगतो.
सुनबाईनी दोन्ही वेळचं जेवणच नाही बनवलंय. ही बाई एवढी घमेंडी निघेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. ते तर दादाचा विचार करून गप्प बसलो, नाहीतर तो तर परवा येणार आहे. तोपर्यंत जेवणाचं काय करायचं? करायचंय काय त्यात? हलवायाशी बोलतो, त्याची बायको येऊन जेवण करून जाईल. ठीक आहे. अरे आज थोडं ढगाळ वातावरण झालंय. पाऊस पडतो की काय? अरे असं नका बोलू ठाकूर. का बाबा? अहो का म्हणजे? अहो सगळं पीक तयार झालंय शेतात कापणीसाठी. हो, पिकाची नासाडी होईल भाऊ. त्यानाच होईल हे सगळं. तू अगदी बरोबर बोलतोय ना बाबा. काळजी करण्यासारखी गोष्ट. काय करायचं काय? हो आणि बरोबर तसंही बोलताय. एवढ्या पिकाचं. अरे श्रीकंठ, अरे नमस्कार. ये ये, बस, अरे बस सुखी बस, सुखी. बस, बस. आजची संध्याकाळ आता एकदम मजेत जाणार आहे. हो, सरबत पण मिळणार, सरबत. काय बाबा विशेष काय? काय खबर आहे शहराची? अहो काका, शहरात काहीच विशेष घडलेलं नाही. मागच्याच बातम्या सगळ्या. गावात काय विशेष आहे? रामलीलेची तयारी कशी चालली आहे? रामलीला. अरे आम्ही काय तुला हनुमानासारखे दिसतो काय बेटा? अरे बाळा, आम्हा वृद्धांना तुमच्या या नाटकांच्या गोष्टी काय कळणार? हे सगळं तुम्हा तरुणांना शोभून दिसतं. बरोबर आहे. हो, दुसऱ्याची पुढे सारखं मिळालं की ओढतच राहता तुम्ही. हे खरं आहे की इंग्रजांना डोकं खूप आहे. म्हणूनच तर एवढ्या वर्षांपासून हिंदुस्थानावरती हुकूमत गाजवत आहे. छैल बिहारीजी, आपण हिंदुस्थानी आपापसातच भांडणं करत बसलोय पहा. आपण जेव्हा सगळे एक होऊ ना, तेव्हा दुनियेतलं कोणीही आपल्या समोर टिकू शकणार नाही. अगदी खरं बोललात पंडितजी, सत्य बोललात. राम राम काका. राम राम राम. अरे ये बेटा, ये लाल बिहारी, ये काय मग लाल बिहारी, काय म्हणतोस? मस्त चाललंय, बरं चाललंय ना? हो हो, आनंदात राहा अगदी. चला बाबा, चला. चला निघूया. उशीर, उशीर. चला येतो मग. हा, या. हा. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. बस बस. हा. काय म्हणतोस पहलवान? लाल बिहारी जी, सगळं काही व्यवस्थित ना? अरे एवढा उदास का दिसतोस तू? नाही दादा, सगळं व्यवस्थित आहे. बस थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा हा, बोल ना. दादा, वहिनीला समजावा की जरा तोंड सांभाळून बोलत जा, नाहीतर भलतच होऊन बसेल. अरे काय झालं काय? लाल बिहारी खरं तेच सांगतोय बाळा. बायका सुनांना हे मुळीच शोभत नाही की पुरुषांशी त्याने वाद घालावा. ती जर स्वतःला मोठ्या घरची म्हणवत असेल तर आम्ही सुद्धा फालतू घराण्यातले नाही आहोत. अरे पण एवढं झालंय काय? हे बघ बाळा, तू प्रवासावरून थकून आलायस खूप. खाऊन घे आणि आराम कर. उद्या सकाळी आपण आरामात बोलूया, ठीक आहे? ठीक आहे बाबा. लाल बिहारी, एवढं झालंय काय? विशेष काही नाही एवढं. उगाच थोडी वादावादी झाली. माहेरचा मोठेपणा मिरवते जणू आम्हाला काही किंमतच नाहीये. अशी तोऱ्यात वागते जणू एखादी महाराणीच मोठी. जरा समजावा तिला तुम्ही. मन प्रसन्न आहे ना? मन खूपच प्रसन्न आहे. पण तू आजकाल घरात विनाकारण त्रास द्यायला लागलीस म्हणे. ज्याने तुमच्याकडे चुगली केलीये ना, त्याचं एकदा तोंड फोडावंसं वाटतंय.
अगं अगं, एवढी भडकतेस का तू? काही बोलशील तरी? काय झालंय काय? काय बोलू, माझं नशीबच फुटकं होतं असं म्हणायचं. नाहीतर तू गावंढळ पोरगा, ज्याची गद्दा मजुरी करण्याचीही लायकी नाहीये, तो मला खडावणे मारूनही मोकाटपणे वागतोय. खडावाने मारलं तुला? काय झालं? स्पष्टपणे सांग तू. काय सांगू, परवा भाऊजी आले होते. मला म्हणाले, वहिनी माझ्यासाठी मटण बनवून दे. घरात तूप तर खूपच कमी उरलं होतं. मी होतं ते सगळं मटणासाठी वापरलं. जेवायला बसल्यावर मला म्हणाले की आमटीत तर तूपच लागत नाहीये, आणि माझ्या माहेराला दोष द्यायला लागले. मलाही मग राहवलं नाही. मी म्हटलं, इतकं तूप तर आमच्याकडे रोज नोकर चाकर खात असतात. बस एवढंच बोलले तर त्या माणसाने माझ्या डोक्यात खडावा मारली. मी हाताने थोपवलं नसतं तर डोकंच फुटलं असतं माझं. हे बघा, त्या पोराची एवढी हिम्मत. बाबा, आता ह्या घरात मी राहू शकणार नाही. का बाळा? कारण मला स्वतःची मानप्रतिष्ठा जपायलाच हवी. मी बाहेरगावी नोकरी करतो, या घरात फारसा राहत नाही. माझ्या माघारी माझ्या बायकोला खडावाने वाटेल तसं मारलं जात आहे. बोलून काहीही अपमान केला तरी हरकत नाही. एकदा नाही, किती वेळा करा, मी ते सहन करेन. पण हे खपणार नाही की मला लाथाबुक्क्यांचा मार पडावा आणि मी सहन करावं. तू तरी खूप समजूतदार आहेस बाळा. तू असा विचार करू नकोस. अरे, या बायका संसाराचा सत्यानाश करतात. त्यांना एवढं डोक्यावर बसवणं चांगलं नसतं मुळीच. तुमच्या आशीर्वादाने मी एवढा मूर्ख नाही. शिवाय तुम्ही सगळे जाणताच की माझ्याच समजावण्याने गावातल्या कित्येकांचे संसार तरलेत. हो, मग म्हणजे ज्या स्त्रीच्या मानमर्यादेसाठी परमेश्वराच्या दरबारी मी जबाबदार आहे, तिच्याच बाबतीत हे असं अमानुष वागणं मला सहन होणार नाही. नशीब समजा की माझ्या सोशिक स्वभावामुळे अजून लाल बिहारीला मी कुठलीच शिक्षा दिलेली नाही. अरे, लाल बिहारी भाऊ आहे तुझा. कुठे चुकला असेल तर कान पकड त्याचे. पण हे लाल बिहारीला मी आता माझा भाऊ समजत नाही. एका स्त्री पायी? अजिबात नाही. त्याच्या क्रूरपणामुळे आणि अविवेकी वागण्यामुळे. काय? अरे 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 अरे, बिचारा ठाकूर बेनी माधव सिंग. काय झालं? आज ठाकूर साहेब देवळात भेटायला पण नाही आले. अरे, कुठल्या तोंडाने भेटायला येणार? तुम्हा कोणालाच ठाऊक नाहीये का त्यांच्या घरी काय घडलं ते? काय? त्याचा मोठा मुलगा आहे ना, श्रीकंठ, आज सकाळी घरात त्याने खूप तमाशे केले. पण झालं काय एवढं? माझी बायको मला सांगत होती की श्रीकंठ्याची जी बायको आहे ना, काय नाव आहे तिचं? आनंदी. आनंदीने घरात 2 भावांमध्ये फूट पडली आज. आता बोला, एवढे सुशिक्षित, एवढी हुशारी, एवढी कर्तबगारी, एवढ्या शिक्षणाचा उपयोगच काय? पुस्तकी किडा होऊन काय मिळवलं? बरोबर आहे. तसं नाही. हा श्रीकंठ आहे ना, तो त्याच्या वडिलांशी खूप दबूनच वागतो. एकदम बुद्धू आहे. अरे, मी तर म्हणतो की हा माधव सिंग आहे ना, तो एकदम मूर्ख आहे. मुलाच्या सल्ल्याशिवाय अजिबात कुठलं काम करत नाही. म्हणूनच तर ही अशी वेळ आलीये. वाटणी लवकरच होणार असं वाटतंय. अहो, तसं होता कामा नये. एवढं नामवंत परिवार आसपासच्या गावात पण सगळे चांगले ओळखतात. त्यांच्यावर अशी वेळ यावी? ही बातमी गावात सगळीकडे पोहोचली. बाबा, आपल्यापर्यंत जर येऊन पोहोचलीये तर आज उद्या संपूर्ण गावभर पसरेल की नाही? नाही बाबा, या विषयात मी कुणाचंही ऐकणार नाही. लाल बिहारी सोबत ह्या घरात मी क्षणभरही राहू शकत नाही. बाळा, बुद्धिमान आहेस तू. मूर्खांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नये. अरे, तो माठ मुलगा आहे. चूक झाली असेल त्याच्याकडून, तू मोठ्या मनाने क्षमा करून टाक. पण हे घर सोडू नकोस, नाहीतर लोक काय म्हणतील. लोकांना वाटेल ते बोलू दे, पण लाल बिहारीच्या या दुष्टपणाला मी अजिबात क्षमा करणार नाही. एकतर तो या घरात राहील, नाहीतर मी. हे तुम्हीच ठरवायचं आहे.
तुम्हाला जर तो जास्त आवडत असेल तर मग मी जातो, आणि जर तुम्हाला मी हवा असेल तर त्याने वाटेल तिथे निघून जावं. बस हाच माझा अंतिम निर्णय आहे. वहिनी, दादाने ठरवून टाकलंय की माझ्या बरोबर त्यांना राहायचं नाहीये. माझं तोंड पण त्यांना बघायचं नाहीये, म्हणून मी निघून जातोय. हातून काही चूक घडली असेल तर तुम्ही क्षमा करा मला. भाऊजी दाराबाहेर खूप रडतायत हो. मग मी काय करू? त्यांना आत तरी बोलवा ना. आग लागो माझ्या तोंडाला. कुठून मी हे भांडण लावलं कुणास ठाऊक. बोलवा ना हो त्यांना आत तुम्ही. मी बोलावणार नाही. वहिनी, दादाला माझा नमस्कार सांगा तुम्ही. त्यांना माझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, म्हणून मी आत नाही येणार आहे. भाऊजी, भाऊजी थांबा, थांबा, थांबा भाऊजी, थांबा. मला नका थांबवू वहिनी. कुठे जाताय तुम्ही? जिथे कोणाला माझं तोंड दिसणार नाही. तुम्हाला जर मी जाऊच दिलं नाही तर? तुमच्या बरोबर राहण्यायोग्य नाहीये मी. भाऊजी तुम्हाला माझी शपथ आहे, एकही पाऊल पुढे पडता कामा नये. जोवर दादांच्या मनात माझ्यावरचा राग दूर होत नाही ना, तोवर मी घरी नाही परत येणार. भाऊजी, भाऊजी मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, तुमच्याविषयी माझ्या मनात थोडा सुद्धा राग नाहीये. तुमच्या मनात नसेलही, पण दादा, दादा परत कधीच असं बोलू नकोस. माझा चेहरा पाहणार नाही म्हणून. दुसरी कुठलीही शिक्षा द्या तुम्ही मला, पण अशी शिक्षा परत नका देऊ. लल्ला, विसरून जा मी जे काही बोललो ते. परमेश्वराची इच्छा असेल तर अशी वेळ पुन्हा येणारच नाही. वहिनी, अशाच गुणी असतात मोठ्या घरातल्या मुली. विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करतात. बाबा, 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 बाळा, श्रीकंठ, मामनजी, मामनजी, राहू दे नमस्कार बाळा. करते. सुखी रहा, सौभाग्यवती भाऊ. लाल बिहारी, डोक्यात काही शिरलंय का बाळा?